आता जगामध्ये सगळीकडं गडबड गोंधळ चालू आहे। इराण आणि इस्रायलचं वॉर चालू आहे, युक्रेन रशिया वॉर चालू आहे आणि सगळी अनसर्टेनिटी आहे। ट्रम्प म्हणतोय की मी टेरिफ वॉर चालू करेल। हा सगळा जो गोंधळ चालू आहे त्या गोंधळामध्ये नेहमी असं वाटतं की अरे मार्केटमध्ये आता शेअर मार्केट युद्ध चालू झालं म्हणजे शेअर मार्केट तुटणार, असं होणार तसं होणार वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी। पण एक इंटरेस्टिंग डाटा माझ्या काल ऐकण्यात आला आणि वाचण्यात आला, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आतापर्यंत जेवढे वॉर झाले दुसऱ्या महायुद्धानंतर, तर प्रत्येक वॉर नंतर शेअर मार्केटनी ऑन एन ॲव्हरेज 20 आणि 22% रिटर्न दिलाय। खूप गमतीशीर गोष्ट आहे ही। ज्यावेळी इराकचं वॉर झालं त्यावेळी हीच कंडिशन झाली, त्याच्यानंतर अफगाणिस्तानमध्ये वॉर झालं त्यावेळी पण हीच कंडिशन झाली, त्यानंतर आत्ताच्या घडीला आपण ज्यावेळी म्हणतोय की भारत पाकिस्तानचं जे पहलगामचा अटॅक झाला त्यानंतरही तीच कंडिशन झाली, मुंबईमध्ये अटॅक झाला त्यानंतरही हीच कंडिशन। म्हणजे काय तर डाटा तर हे सांगतो की युद्धानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये ऑन एन ॲव्हरेज 20% रिटर्न मिळालाय। हे काय आहे तर हे सगळा खेळ आहे तो सायकोलॉजीचा आहे। गंमत अशी की याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपण कॉलेजमध्ये बघतो की एखादा कॉलेज कुमार लव ॲट फर्स्ट साईट करतो, म्हणजे त्याला एखादी मुलगी पहिल्यांदा बघितली की लगेच त्याला तिच्यावर प्रेम होतं, तिच्याबरोबर तो लग्नही करतो आणि लग्न झाल्यानंतर किरकोळ कारणासाठी दोघांची भांडण होतात आणि लगेच ते डिवोर्स करतात। म्हणजेच काय तर लव ॲट फर्स्ट साईट आणि डिवोर्स ॲट फर्स्ट फाईट। आणि गडबड हीच आहे की शेअर मार्केटमध्ये असून दे नाहीतर लाईफमध्ये असून दे की जे झटपट सगळं हवं असतं त्यामध्ये ते अनसक्सेसफुल होतात। शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी 20-25 वर्षाचा कार्यकाळाने तुम्ही थांबतात त्यावेळी तुम्ही कंपाऊंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट मिळवतात। तीच कंडिशन लग्नामध्येही ज्यावेळी 20-25 वर्ष तुम्ही एकमेकांबरोबर राहता त्यावेळी तुमची लाईफ सेट होऊन जाते, मुलं आणि सगळ्या गोष्टी एकदम सेट झालेल्या असतात आणि तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करत असता। तुम्ही विचार करा की ज्यांची लग्नानंतर 25वी ॲनिव्हर्सरी ते सेलिब्रेट करतात त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय हे सगळं केलं, तर ते फक्त सांगतात की त्याचा राज जो आहे तो म्हणजे पेशन्स, आणि हा पेशन्सच आपल्याला शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसा मिळवून देईल। त्यामुळे नक्कीच विचार करा आणि पेशन्स आणि सेन्सेस कंट्रोलमध्ये ठेवा, नक्की तुम्ही पैसे कमवाल। थँक्यू।